स्वागत आहे मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये. आज ॲक्टिव्हिटी करायला आपण मारणार बॅक अँड लेग्स. तर आता जिम यायच्या पहिले आपण थोडं खाणं आवश्यक होतं. आपण घेतो प्री वर्कआउटमध्ये. मित्रांनो आपण घेतले 50 ग्राम ओट्स आणि 2 केळी, ह्याच्यात 200 ml दूध. तर चला आता मित्रांनो आता आपण प्री वर्कआउट करू. आता जाऊ आपण जिमला. त्याच्या पहिले आपल्याला घ्यायचं आहे एका मित्राला. मित्रांनो आता आपण आलो आपल्या जिममध्ये. चला मी तुम्हाला दाखवतो माझी जिम. आता आपण मारू बॅक अँड लेग्स. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो, माझा एक मित्रांनी मला मुलीगत धोका दिला आहे. आज तो हरामखोर आला नाही माझ्यासोबत जिमला. तर त्याला काही विषय नाही, आपण आज इथे जिम मारू आणि एकदम परफेक्ट वर्कआउट मारू बॅक अँड लेग्स. त्याला सुरू करूया आपल्या जिमचा ब्लॉग. तुम्ही बघू शकता ही आहे आपली जिम गोल्ड स्टार. इथे खूप सारी गर्दी. मित्रांनो आता आपण थोडं वर्कआउट करून आता आलो आहे आपण बॅक मारायला. सगळ्यात पहिले आपण घेणार आहे हे काय म्हणतात याला, हा आमचा ट्रेनर आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण मारणार आहे बॅक लॅट पुल डाऊन. हे आपण मारणार आहे 40 kgच्या वेटने. यानंतर आपण मारणार आहे डंबल रो 15 kgच्या वेटने. याचे घेणार आहे आपण 3 सेट. याच्यानंतर आपण सुरू केलं मिड रो सिंगल हँड 25 kgच्या वेटने. हे झाल्यावर आपण मारलं टी बार आणि ही होती आपली बॅकची लास्ट एक्सरसाइज. याच्यानंतर आपण मारणार आहे लेग्स. तर लेग्स मध्ये सगळ्यात यानंतर आपण सुरुवात केली लेग प्रेसला. याच्यात घेतला आपण पर साइड 30 kg वेट. याच्यानंतर आपण मारलं लंचेस वॉक. याचे पण घेतले आपण 3 सेट. याच्यानंतर आपण मारलं काफ. याचे पण घेतले आपण 3 सेट. आणि ही होती आपली आजची लास्ट एक्सरसाइज. चप्पल पहन ली गाइस. अभी हम जा रहे हैं घर पे क्योंकि हमारा हो चुका है वर्कआउट खत्म. तर गाइस हा भाग्यशी मला घ्यायला आलाय कारण त्याला आलाय काहीतरी काम. तर भाग्यश भाई कुठे जायचं आपल्याला? तर मित्रांनो हाच तो मुलगा आहे, म्हणजे हाच तो माझा मित्र आहे. त्यांनी मला सकाळी गोलीगत धोका दिला आहे जिमसाठी. हाच तो आरामखोर आहे जो मला बोलला की लवकर ये आणि नंतर माझ्यासोबत जिमला नाही आला. अरे मी येणार आता म्हणतोय चला आता आपण काम करून येऊ. आता आम्ही चाललो एक काम करायला. मी येणार होतो रे, पण काय काम निघालंय मित्रा तुझं? हा MSCB ऑफिसमध्ये जायचं आहे मला. मित्रांनो याला काहीतरी मीटरचा प्रॉब्लेम आहे. मला याला नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्या मामाच्या घरच्याला काहीतरी मीटरचा प्रॉब्लेम आहे. आम्ही तो सॉल्व्ह करायला problem चाललोय. नाही, फक्त हलवायचं. म्हणजे हलवायचं म्हणजे मित्रांनो मीटर हलवायचं आहे. तुम्ही विचार नका करायचं. तर आता आम्ही चाललोय तिकडे. तुम्ही बघू शकता आमच्या इकडचे रोड किती चांगले आहे. काही चांगले नाही आहे, एकदम तुझे आहे. गर्दी पण खूप जास्त आहे. काही विषय नाही, आम्ही यांना रेकॉर्ड करू आणि प्रधानमंत्रीला वाटू. रस्ते नीट करा. कारण की आमचं खूप लोक बघतात. आपको 1 million सबस्क्रायबर आहे. 1 million सबस्क्रायबर आहे आमच्याकडे. गोल्डन प्ले बटन 1 मिलियन सबस्क्रायबर्स आहे आमच्या स्वप्नात. पण खूप लवकर जर तुम्ही सपोर्ट केला तर रिअलमध्ये पण होतील. तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करत जा, शेअर करत जा. तर आता भेटूया ऑफिसवर. चला आता आम्ही आलो आहे. कोणतं ऑफिस आहे मित्रा? भाई हा कोणतं ऑफिस आहे आम्हाला माहीत नाही. MSCBचं ऑफिस आहे. तर आम्ही इथे मीटरचं काहीतरी करायला आलो आहे. काहीच वातावरण तर भारी आणि झाड तर खूपच मस्त दिसतंय मित्रांनो. पण काही विषय नाही, आता लवकरात लवकर याचं काम करू. ये या इथलच्या सरांची हुंडा दिसते मला. खूप सारा कचरा पण आहे काय तिथे. पण काही विषय नाही, आपण आपल्या कामासाठी आलेले. तर आज लवकरात लवकर आपण आपलं काम करू. अरे भाई साहेब इथे तर DP वगैरे पण आहे मित्रांनो. हे खूप मेन असतं मित्रांनो. याला हात लागला म्हणजे डायरेक्ट स्वर्ग दिसतो आपल्याला. तर म्हणून याच्यापासून लांब राहायचो कधी पण लागायचे. चला काहीच मध्ये जाऊ, काहीतरी आहे मध्ये बघण्यासारखं. मध्ये कोणतं तरी सर आहे तर त्यांना भेटू.
काय आम्ही याला मध्ये पाठवून दिलं आहे कारण की आमची आम्ही याला मध्ये पाठवून दिलं आहे कारण की आमची जे फाटती म्हणजे मी लई घाबरतो गाईस कारण तो त्याचा काम आहे त्याने केलं पाहिजे मला थोडी भीती वाटते कारण या विषयाने तर मित्रा झालं का तर गाईस याचं काम झालं आहे याला एक नंबर भेटला आहे म्हणजे मुलीचा नाही भेटला आहे एका वर्करचा भेटला आहे आता त्यांच्याकडून फोन लावून मग ते शिफ्ट करायचं आहे तर आता आम्ही चाललो घरी आता तुम्हाला भेटू थोड्या वेळाने कारण की गाडी चालवताना व्लॉग बनवणं हे चांगलं नाही असं ॲक्सिडेंट होऊन जातो माणसाचा अरे तर चला मित्रांनो आम्ही आलो आहे आमच्या प्लॉटकडे तर हॅलो मित्रांनो आता मी आलो अचानक आमच्या प्लॉटकडे कारण की घरी मी रिकामा बसलेलो होतो तर मम्मीने ठरवलं की चला आता प्लॉटला चक्कर मारून येऊ आणि बाजूलाच मामा पण राहतात तर त्यांना पण भेटून येऊ अचानक भयानक मी प्लॉटला येऊन गेलो आहे पण प्लॉटवर तर काहीतरी दुसराच विषय चालू आहे कारण की प्लॉटवर अचानक रोडाचं काम चालू झालं आहे तर आता रोडाचं काम चालू झाल्यानंतर म्हटल्यानंतर तर आपली प्राईस पण वाढणारच आहे प्लॉटची तर त्याची काही चिंता करायची गरज नाही आपल्याकडून चांगली इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे तर आता हा एरिया थोडा इतका डेव्हलप नाही पण आता होईल थोडं थोडं दमादमाने तर काही विषय नाही आता मी चाललो आहे दुकानावर दूध बॅग घ्यायला कारण की मामी म्हटली चहा यायची तर दूध बॅग आणावं लागेल तुला तर मी आता आलो आहे दूध बॅग घ्यायला हा रोड आहे मित्रांनो आपला प्लॉट इकडच्या साईडला आहे ती स्कॉर्पिओ बघा मित्रांनो कशी चमकते आहे आता इथून थोडा एरिया डेव्हलप नाही आहे एक दुकान आहे तिथे जाऊ आपण दूध बॅग घेऊ मग वापस निघू तोपर्यंत तो आता आपण मस्तपैकी मस्त दूध घेतलं आहे आता आपण जाऊ घरी आणि मस्त व्ह्यू चहा तुम्हाला दाखवतो मी माझा प्लॉट कुठे आहे आणि त्याचा व्ह्यू पण तर मित्रांनो आहे आपला प्लॉट व्ह्यू तर तुम्ही बघू शकता इथे झालं आहे थोडं रस्त्याचं काम याच कामासाठी मी इथे आलो होतो आणि आता आपला हा काम संपला आहे आणि आता आपण जाऊया घरी तर मित्रांनो आता मी आलो प्लॉटवरून घरी खूप टाईम झाला आहे आणि आता ब्लॉग पण आपला संपलेला आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय